प्रकरण 1. वनस्पती व प्राण्यांचे संरक्षण. 1. रिकाम्या जागा भरा. या जागी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक मूलस्थानामध्ये सुरक्षित ठेवले जाते. उत्तर: अभयारण्यात. विशिष्ट जागी आढळणाऱ्या प्रजातींना टिंबटिंब म्हणतात. उत्तर: स्थानिक प्रजाती, एंडेमिक स्पीशीज. टिंबटिंबमध्ये बदल झाल्यामुळे स्थलांतर करणारे पक्षी दूरवरचा प्रवास करतात. उत्तर: हवामान. फरक लिहा. वन्यजीव अभयारण्य आणि राखीव जीवावरण. वन्यजीव अभयारण्य प्राण्यांचे संरक्षण केले जाते. येथे प्राण्यांची शिकार बंद असते. क्षेत्रफळ तुलनेने कमी असते. राखीव जीवावरण मोठ्या क्षेत्रातील जैवविविधतेचं संरक्षण केलं जातं. इथे वनस्पती, प्राणी व आदिवासी जीवनशैलीचं संरक्षण होते. क्षेत्रफळ मोठं असतं. प्राणी संग्रहालय आणि वन्यजीव अभयारण्य. प्राणी संग्रहालय प्राणी कृत्रिम वातावरणात ठेवले जातात. लोकांना प्राणी पाहण्यासाठी व्यवस्था असते. प्राण्यांना पिंजऱ्यात ठेवले जाते. वन्यजीव अभयारण्य प्राणी नैसर्गिक वातावरणात राहतात. प्राण्यांचे संरक्षण हे मुख्य उद्दिष्ट असते. प्राणी मोकळेपणाने राहतात. धोक्यात आलेल्या प्रजाती आणि लुप्त झालेल्या प्रजाती. धोक्यात आलेल्या प्रजाती ज्यांची संख्या कमी होत आहे, त्यांचे संरक्षण शक्य असते. उदाहरणार्थ वाघ. लुप्त झालेल्या प्रजाती ज्या पृथ्वीवरून पूर्णपणे नष्ट झाल्या आहेत, त्या पुन्हा आढळत नाहीत. उदाहरणार्थ डायनासॉर. विशिष्ट वनस्पती, फ्लोरा आणि विशिष्ट प्राणी, फॉना. विशिष्ट वनस्पती एखाद्या प्रदेशातील वनस्पती. उदाहरणार्थ सागवान, साल. विशिष्ट प्राणी एखाद्या प्रदेशातील प्राणी. उदाहरणार्थ चितळ, लांडगा. जंगलतोडीचे खालील घटकांवर होणारे परिणाम सांगा. वन्यजीव प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होते. अनेक प्रजाती धोक्यात येतात. अन्न व पाण्याची कमतरता निर्माण होते. परिसर तापमान वाढते. पर्जन्यमान कमी होते. मृदा धूप वाढते. खेडे, ग्रामीण भाग इंधन व लाकूड कमी मिळते. शेतीवर परिणाम होतो. पाण्याची टंचाई निर्माण होते. शहर, शहरी भाग प्रदूषण वाढते. तापमान वाढते. पूर येण्याचा धोका वाढतो. पृथ्वी जागतिक तापमान वाढ होते. हवामान बदलते. जैवविविधता कमी होते. पुढची पिढी नैसर्गिक संपत्ती कमी मिळेल. पर्यावरणीय समस्या वाढतील. अनेक प्रजाती नामशेष होतील. काय होईल जर आपण वृक्षतोड करत राहिलो? जंगल नष्ट होतील. पाऊस कमी पडेल. प्राणी नामशेष होतील. प्राण्यांच्या मूलस्थानामध्ये ढवळाढवळ केली. प्राणी स्थलांतर करतील. त्यांचे अस्तित्व धोक्यात येईल. जैवविविधता कमी होईल. जमिनीच्या पृष्ठभागावरील स्तर उघडा पडल्यास मृदा धूप होईल. जमीन नापीक बनेल. वाळवंटीकरण होईल. थोडक्यात उत्तरे लिहा. जैवविविधतेचे आपण का संरक्षण करावे? जैवविविधता म्हणजे पृथ्वीवरील विविध प्रकारच्या वनस्पती, प्राणी आणि सूक्ष्मजीव यांचे अस्तित्व. हे सर्व जीव एकमेकांवर अवलंबून असतात. जर एखादी प्रजाती नष्ट झाली तर निसर्गाचा समतोल बिघडू शकतो. वनस्पती आपल्याला प्राणवायू देतात. प्राणी पर्यावरणाचा समतोल राखतात. तर सूक्ष्मजीव माती सुपीक बनवतात. मानवाचं जीवनही या सर्वांवर अवलंबून आहे. म्हणून पृथ्वीवरील जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी जैवविविधतेचे संरक्षण करणं अत्यंत आवश्यक आहे. संरक्षित जंगले देखील वन्यजीवांसाठी पूर्णपणे का सुरक्षित नसतात? संरक्षित जंगले तयार केली असली तरी काही लोक जंगलात अतिक्रमण करतात, झाडे तोडतात आणि प्राण्यांची शिकार करतात. काही वेळा जंगलातील आगी, प्रदूषण आणि मानवी हस्तक्षेपामुळे वन्य प्राण्यांचं नैसर्गिक जीवन धोक्यात येते. याशिवाय रस्ते, कारखाने आणि इतर विकास कामांमुळे जंगलांचं क्षेत्र कमी होत आहे. त्यामुळे संरक्षित जंगले असली तरी वन्यजीवांना पूर्णपणे सुरक्षित वातावरण मिळत नाही. काही वन्य जमाती जंगलावर अवलंबून असतात. कशा? काही वन्य जमातींचे संपूर्ण जीवन जंगलाशी जोडलेले असते. त्यांना जंगलातून अन्न, फळे, मध, औषधी वनस्पती आणि इंधन मिळते. ते झाडांच्या लाकडाचा उपयोग घर बांधण्यासाठी करतात. त्यांची संस्कृती, परंपरा आणि उपजीविका जंगलावर आधारित असते. त्यामुळे जंगल नष्ट झाले तर त्यांच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. म्हणून जंगलांचे संरक्षण करणे म्हणजे त्या जमातींचे जीवन व संस्कृती जपणे होय. जंगलतोडीची कारणे व परिणाम कोणते आहेत? जंगलतोडीची कारणे: शेतीसाठी जमीन मिळवणे, घरे, रस्ते आणि कारखाने बांधणे, फर्निचर व इंधनासाठी लाकूड वापरणे, वाढती लोकसंख्या आणि शहरीकरण. जंगलतोडीचे परिणाम: जंगलतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडतो. पर्जन्यमान कमी होते. तापमान वाढते आणि दुष्काळ व पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती निर्माण होतात. प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होते. त्यामुळे अनेक प्रजाती धोक्यात येतात. मातीची धूप वाढते व जमीन नापीक बनते. त्यामुळे जंगलतोड ही मानव आणि पर्यावरण दोघांसाठीही घातक आहे. रेड डेटा बुक म्हणजे काय?
रेड डेटा बुक म्हणजे धोक्यात आलेल्या आणि नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या वनस्पती व प्राण्यांची माहिती असलेले विशेष पुस्तक होय. या पुस्तकामध्ये अशा प्रजातींची नोंद केली जाते ज्यांचे अस्तित्व धोक्यात आलेले आहे. या नोंदीमुळे वैज्ञानिक, सरकार आणि समाजाला त्या प्रजातींचं संरक्षण करण्याची गरज समजते. जर वेळेत संरक्षण केले नाही तर अनेक प्राणी आणि वनस्पती कायमचे पृथ्वीवरून नाहीसे होऊ शकतात. म्हणून रेड डेटा बुक हे केवळ माहितीचं पुस्तक नसून पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याचा एक महत्त्वाचा इशारा आहे. स्थलांतर या शब्दावरून तुम्हाला कोणता बोध होतो? स्थलांतर म्हणजे एखाद्या प्राणी किंवा पक्ष्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे. अनेक पक्षी हवामानातील बदल, अन्नाची कमतरता किंवा अंडी घालण्यासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. यातून आपल्याला निसर्गातील प्रत्येक जीव जगण्यासाठी संघर्ष करत असतो हा बोध मिळतो. प्रत्येक जीवाला सुरक्षित वातावरण, अन्न आणि जगण्यासाठी योग्य जागा आवश्यक असते. स्थलांतर आपल्याला हेही शिकवते की निसर्गातील सर्व जीव एकमेकांशी जोडलेले आहेत आणि त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. 6. कारखाने व निवासासाठी होणारी वृक्षतोड योग्य आहे का? कारखाने, रस्ते आणि घरे बांधणे हे विकासासाठी आवश्यक असले तरी त्यासाठी मोठ्या प्रमाणावर होणारी वृक्षतोड योग्य नाही. झाडे ही निसर्गाची अमूल्य संपत्ती आहेत. ती आपल्याला प्राणवायू, पाऊस, सावली आणि स्वच्छ वातावरण देतात. जर विकासाच्या नावाखाली सतत जंगलतोड होत राहिली तर भविष्यात मानवाला शुद्ध हवा, पाणी आणि सुरक्षित पर्यावरण मिळणार नाही. प्राण्यांचे निवासस्थान नष्ट होईल आणि अनेक प्रजाती नामशेष होतील. म्हणून विकास करताना पर्यावरणाचा समतोल राखणे आवश्यक आहे. जितकी झाडे तोडली जातात तितकी नवीन झाडे लावणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. खरा विकास तोच जो निसर्गाला वाचवून केला जातो. 7. हिरवी संपदा टिकवण्यासाठी तुम्ही काय कराल? हिरवी संपदा म्हणजे आपल्या पृथ्वीचे सौंदर्य आणि जीवन आहे. ती टिकवण्यासाठी मी अधिकाधिक झाडे लावेन आणि त्यांची काळजी घेईन. मी कागद, पाणी आणि विजेची बचत करीन. प्लास्टिकचा वापर कमी करून पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करीन. जंगलतोडीविरुद्ध लोकांमध्ये जनजागृती करीन आणि इतरांनाही वृक्षारोपणासाठी प्रेरित करीन. कारण आज आपण निसर्गाचे रक्षण केले तरच उद्याची पिढी हिरवीगार पृथ्वी पाहू शकेल. निसर्ग वाचवणे म्हणजे आपल्या स्वतःच्या जीवनाचे संरक्षण करणे होय. जंगलतोडीमुळे कमी पर्जन्यमान कसे होते? झाडे वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात आणि पाण्याची वाफ हवेत सोडतात. त्यामुळे वातावरणात आर्द्रता टिकून राहते आणि पाऊस पडण्यास मदत होते. परंतु जंगलतोड झाल्यावर झाडांची संख्या कमी होते. त्यामुळे हवेत आर्द्रता कमी होते आणि पाण्याचे नैसर्गिक चक्र बिघडते. परिणामी पर्जन्यमान कमी होते आणि दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते. याशिवाय तापमान वाढते, जमीन कोरडी पडते आणि शेतीवरही वाईट परिणाम होतो. म्हणून जंगलांचे संरक्षण करणे म्हणजे पावसाचे आणि जीवनाचे संरक्षण करणे होय. 9. तुमच्या भागातील राष्ट्रीय उद्यानांचा शोध घ्या. माझ्या भागाजवळ अनेक सुंदर राष्ट्रीय उद्याने आहेत. ही उद्याने वन्य प्राणी, वनस्पती आणि निसर्ग संपत्तीचे संरक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. उदाहरणार्थ ताडोबा राष्ट्रीय उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, नवेगाव राष्ट्रीय उद्यान यांसारखी उद्याने महाराष्ट्रात प्रसिद्ध आहेत. या ठिकाणी वाघ, बिबट्या, हरिण, अस्वल आणि अनेक दुर्मिळ पक्षी आढळतात. राष्ट्रीय उद्याने ही फक्त पर्यटन स्थळे नसून ती निसर्गाची सुरक्षित घरे आहेत. येथे प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक वातावरणात मुक्तपणे जगता येते. आज जर आपण या जंगलांचे संरक्षण केले नाही तर पुढील पिढीला हे सुंदर प्राणी आणि हिरवीगार जंगले फक्त पुस्तकांमध्येच पाहायला मिळतील. म्हणून राष्ट्रीय उद्याने ही आपल्या देशाची अमूल्य नैसर्गिक संपत्ती आहेत. 10. कागदाची बचत का करावी? कागद तयार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडावी लागतात. झाडे ही आपल्याला प्राणवायू, पाऊस आणि स्वच्छ हवा देणारी निसर्गाची देणगी आहेत. त्यामुळे कागदाची नासाडी म्हणजे अप्रत्यक्षपणे जंगलतोड होय. जर आपण कागदाची बचत केली तर अनेक झाडांचे जीवन वाचू शकते. त्याचबरोबर पाणी, वीज आणि कागद निर्मितीसाठी लागणारी ऊर्जा देखील वाचते. आपण वहीची दोन्ही बाजू वापरू शकतो, जुना कागद पुन्हा वापरू शकतो आणि कागदाचे पुनर्चक्रण म्हणजेच रिसायकलिंग करू शकतो. छोट्या छोट्या सवयींमधून मोठा बदल घडू शकतो. आज आपण एक कागद वाचवला तर उद्या एक झाड वाचेल आणि एक झाड वाचले तर अनेक जीवांचे जीवन वाचेल. म्हणून कागदाची बचत करणे म्हणजे पर्यावरणाचे आणि भविष्यातील जीवनाचे संरक्षण करणे होय. Please like, share and subscribe our channel. Press bell icon.